नमस्कार. कृष्णा महाविद्यालय रेठरे बुद्रुक यांचा मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मध्ययुगीन मराठीतील विविध संप्रदाय या विषयावर राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन केलेले आहे. या वेबिनारचे संयोजक या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर CB साळुंखे, माझे मित्र आणि मराठी विभाग प्रमुख डॉक्टर महावीर कांबळे, त्यांच्या सहसमन्वयक प्राध्यापिका माधवी पवार. याआधी बीज भाषण ज्यांनी केलं ते डॉक्टर शिवकुमार सोनाळकर आणि माझे सहकारी या वेबिनारमधले व्याख्याते डॉक्टर दत्ता पाटील, तसेच या कृष्णा महाविद्यालयातील सर्वच माझे जुने मित्र, या सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि मध्ययुगीन मराठीतील विविध साहित्य प्रवाह या अंतर्गत मध्ययुगीन मराठी साहित्य आणि जैन साहित्य या विषयावर बोलण्यासाठी मला इथं निमंत्रित केलं, त्याबद्दल मी हार्दिक आभार व्यक्त करतो. सुरुवातीलाच मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास हा एक प्रचंड व्याप्तीचा आणि मोठा अभ्यासाचा भाग आहे. विशेषतः आपल्याकडं 18व्या-19व्या शतकामध्ये, अलीकडच्या काळामध्ये मध्ययुगीन साहित्याचं संकलन, संशोधन, संपादन सुरू झालं. याच्या आधी काही संतांच्या साहित्याचं संकलन महिपती बुवा ताहराबादकर यांनी 18व्या शतकामध्ये केलं होतं. 19व्या शतकामध्ये आपल्याकडं नियतकालिकांची सुरुवात झाली आणि नियतकालिकांमध्ये, काही वाङ्मयीन नियतकालिकामध्ये मध्ययुगीन काळातील काही लेखकांचा परिचय करून देणारी काही लेख याच्यामध्ये आले वाङ्मयीन नियतकालिकामध्ये, आणि तिथून मध्ययुगीन मराठी साहित्याचा परिचय आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना होऊ लागला. त्यानंतर मराठीमध्ये वि. ल. भावे यांनी महाराष्ट्र सारस्वत हा ग्रंथ लिहिला. नंतर ल. रा. पांगारकर, अ. ना. देशपांडे, ह. श्री शेनोलीकर, रबा मंचरकर, मुकुंद दातार, नसीराबादकर, शंभो तुळपुळे इत्यादी अभ्यासकांनी मध्ययुगीन साहित्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा सर्व शोध घेत असताना या अभ्यासकांनी सांप्रदायिक आणि परंपरांचं जे साहित्य आहे याचा शोध घेतला. आणि मध्ययुगीन मराठी साहित्य सर्वच अभ्यासकांनी सांप्रदायिक दृष्टीनं किंवा धार्मिक दृष्टीनं त्याची परंपरा मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु या सगळ्यामध्ये एक वेगळी भूमिका घेणारे अभ्यासक V.B. कोलते यांनी मात्र या धार्मिक आणि सांप्रदायिक साहित्याची परंपरा मांडण्यापेक्षा कोलते यांनी असं म्हणलं की महाराष्ट्रातील जनसामान्यांची भाषा ही मराठी भाषा आहे आणि तिच्यातून जे लिहिलं गेलेलं आहे, व्यक्त झालेलं आहे, ते सर्वच मराठी साहित्य आहे. आणि मग ते कोणत्याही धर्म संप्रदायाने अथवा पंथीयांनी लिहिलं असेल तर ते अशा धर्म संप्रदायाच्या चौकटीत न बसवता हे साहित्य आपण मराठी भाषिकांचे साहित्य म्हणून या साहित्याकडे बघितलं पाहिजे. आणि म्हणून हिंदू लेखकानं लिहिलेलं ते हिंदू साहित्य, मुस्लिमानं लिहिलेलं मुस्लिम साहित्य, जैन लेखकानं लिहिलेलं जैन साहित्य, वारकऱ्यांचं संत साहित्य, महानुभाव्यांचं साहित्य, असं साहित्याचा भेद न करता एकात्मक दृष्टीने मराठी साहित्याचा अभ्यास केवळ मराठी भाषिकांचं साहित्य म्हणून आपण याचा विचार केला पाहिजे. आणि अशा वाङ्मयाच्या इतिहासाच्या लेखनाचं कार्य आपण हाती घेतलं पाहिजे, अशी भूमिका कोलते यांनी मांडली होती. परंतु गेली 100-150 वर्ष झाले आजही अनेक विद्यापीठांमध्ये या भूमिकेतून मात्र साहित्याचा अभ्यास झालेला दिसत नाही. तर पारंपरिक आणि धर्मसंप्रदायाच्या अनुषंगानं ह्या साहित्याचा विचार इथं मांडलेला आहे. मला इथं
आणखी एक गोष्ट सुचवायची वाटते की हे साहित्य लेखनाचं किंवा मराठी मध्ययुगीन साहित्याच्या पुनर्लेखनाचं कार्य शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघानं घेतलं आणि ते पूर्णत्वास नेलं तर मराठी साहित्यामध्ये एक नवा इतिहास घडेल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि मध्ययुगीन मराठी साहित्याचा विचार मांडताना मी जरी कोलते यांच्या मताचा समर्थक असलो तरीसुद्धा आज मला एका विशिष्ट धर्मसंप्रदायाच्या अनुषंगानं मध्ययुगीन साहित्याचा विचार आपल्यासमोर मांडायचा आहे. गेली 10 वर्ष मी या संप्रदायाच्या हस्तलिखितांचा आणि ग्रंथांचा अभ्यास करत असताना अनेक ग्रंथालयांमध्ये, मंदिरामध्ये, मठामध्ये, अशा अनेक ठिकाणी हस्तलिखितांचा शोध घेत असताना मला अनेक नवीन कवी भेटले आणि असं लक्षात आलं की मध्ययुगीन मराठी साहित्यामध्ये एका दुर्लक्षित संप्रदायाचा, जैन संप्रदायाचं प्रचंड मोठं भांडार या महाराष्ट्रामध्ये दडलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने मी या संप्रदायाचा किंवा या धर्माच्या साहित्याचा, मराठी साहित्याचा अभ्यास करायला लागलो. प्रादेशिक भाषांमध्ये आपण जर बघितलो तर या भारतामध्ये पहिल्यांदा कुणी लेखनाला सुरुवात केली असेल तर ती जैन धर्मीयांच्या प्रचारकांनी केलेली आहे. अगदी महावीरांपासून अलीकडच्या अनेक धर्मप्रसारकांपर्यंत या लोकांनी प्रादेशिक भाषेचा आधार आपला धर्म प्रसार करण्यासाठी घेतलेला आहे. आणि त्यामुळं भारतातील गुजराती, तमिळ, हिंदी, मल्याळम, कन्नड या भाषांचा उगम, या भाषातील साहित्याचा उगम जर आपण बघितला तर या भाषांमधील पहिलं साहित्य जे आहे ते जैन लेखकांनी लिहिलेलं साहित्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि तसंच मला हा अभ्यास करत असताना, मराठी साहित्याचा अभ्यास करत असताना सुद्धा मराठी साहित्याची पाळंमुळं सुद्धा जैन लेखकांनी सुरुवात केलेली दिसतात. याचे पुरावे आपल्याला सर्वांना माहिती आहेत की पहिला जो 7व्या शतकामध्ये उद्योतन सुरी यांचा जो ग्रंथ आहे कुवलयमाला, या ग्रंथामध्ये त्या लेखकानं पहिल्यांदा महाराष्ट्री माणसाचं महाराष्ट्री भाषेमध्ये वर्णन केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की 10व्या शतकामध्ये मराठी भाषेचा पहिला लिखित पुरावा या जैन परंपरेमध्ये कर्नाटकामध्ये सापडतो, शिलालेखामध्ये तो सापडतो. 10व्या शतकामध्ये, 11व्या शतकामध्ये महाराष्ट्री अपभ्रंश भाषेमध्ये अनेक जैन लेखकांनी आपले साहित्य लिहिलेलं आहे. आणि 11व्या शतकामध्ये राजमती प्रबोध सारखा ग्रंथ सुद्धा या जैन संप्रदायातूनच निर्माण झालेला दिसून येतो. आणि त्यामध्ये मराठीतील लोकगीतांचं संकलन या भाषेमध्ये आपल्याला मराठी भाषेमध्ये पाहायला मिळतं. मराठी भाषेचा अभ्यास करताना आणखी एक संप्रदाय सुरुवातीच्या काळामध्ये दुर्लक्षित झालेला आहे, तो म्हणजे नाथ संप्रदाय. आपण सर्व रेठऱ्याच्या परिसरामध्ये या नाथ संप्रदायाचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. तर आपल्याला माहीत आहे की नाथ संप्रदायानं सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये या नाथ संप्रदायाचे अनेक मराठी ग्रंथ आपल्याला पाहायला मिळतात. पण या नाथ संप्रदायांच्या ग्रंथांचा शोध अद्याप काही संशोधकांनी केलेला नाही आहे. अपवाद वगळता गोरख गीता, अमरनाथ संवाद या 2 ग्रंथांचा उल्लेख आपल्याला मराठी वाङ्मयाच्या इतिहासामध्ये सुरुवातीच्या 10व्या-11व्या शतकामध्ये पाहायला मिळतो. अगदी विवेक सिंधू हा सुद्धा या नाथ संप्रदायातूनच आलेला ग्रंथ आहे. आणि मग विवेक सिंधूपर्यंत आपल्याला या मराठी भाषेचे काही पुरावे आपल्याला सापडतात. आणि मग इथे प्रश्न मला पडतो की विवेक सिंधू हा पहिला ग्रंथ मराठी अभ्यासकांनी का म्हटला आहे? तर त्याच्याही पूर्वी मराठीमध्ये अनेक ग्रंथ आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग मराठी भाषेच्या आद्यतेचे पुरावे शोधत असताना आपल्याला नव्याने पुन्हा मांडणी करण्याची शक्यता आहे आपल्याला पुढं. आणि मग आपल्याला या 12व्या शतकापर्यंत आपण जेव्हा पोहोचतो तेव्हा विवेक सिंधू हा मराठीतला जो अभ्यासकांनी पहिला ग्रंथ मांडलेला आहे तो ग्रंथ पाहायला मिळतो. आणि त्यानंतर आपण 13व्या शतकात जिथे येतो तिथं अनेक संप्रदायांचा उगम झालेला दिसतो. यापैकी आपल्याला सर्वांना माहीत आहे की महानुभाव संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय या 2 संप्रदायाचं वाङ्मयीन कर्तृत्व मराठी साहित्यासाठी फार उपकारक आहे. या 2 संप्रदायांनी मराठी भाषा आणि साहित्यावर फार मोठे उपकार केलेले आहेत.
महानुभाव्यांचं गद्य वाङ्मय असेल, पद्य वाङ्मय असेल, वारकऱ्यांचं संत साहित्य असेल किंवा ज्ञानेश्वरांपासून अगदी तुकारामांच्या पर्यंत अनेक प्रचंड रचना मराठीमध्ये ज्या या वारकरी संप्रदायानं केल्या, या संप्रदायाचे हे सगळे ग्रंथ असतील तर या संप्रदायाकडे आपल्याला वळावं लागतं. याच्यानंतर आपल्याला पुढं 12व्या 13व्या शतकानंतर 14व्या 15व्या शतकामध्ये आपण जेव्हा वळतो तेव्हा मराठी साहित्यामध्ये अंधार युग असं म्हटलं जातं. परंतु या अंधार युगाच्या काळामध्ये आपल्याला अनेक नाथपंथीय कवी आणि जैन कवींचं लेखन पाहायला मिळतं. विशेषतः नाथ संप्रदायातले जे कवी आहेत त्यामध्ये सिद्धांत रहस्य हा ग्रंथ आहे, योग मार्तंड हा ग्रंथ आहे, नागेश संप्रदाय जो आहे त्यांचा वरद नागेश हा ग्रंथ आहे, बहिरा पिसा जातवेद याचा गीता हा ग्रंथ आहे, चोंबाचं उकाहरण हा ग्रंथ आहे. हे ग्रंथ आपल्याला 14व्या 15व्या शतकामध्ये पाहायला मिळतात. आणि त्यानंतर 15व्या शतकामध्ये सुद्धा आपण मराठीतलं जे अंधार युग म्हणतो या काळामध्ये काही जैन कवींनी मराठीमध्ये रचना केलेल्या दिसून येतात. या जैन कवींच्या मध्ये ब्रह्म गुणदास हा पहिला कवी. या कवीनं श्रेणिक चरित्र, रामचंद्र हळदुली, गाराणे, क्षमागीत वगैरे असे ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यानंतर गुणकीर्ती नावाच्या एका लेखकाने तर प्रचंड ग्रंथांची रचना केली आहे. त्यानं मराठीमधलं जैन रामायण लिहिलं आहे, धर्मामृत, श्रावकाचार, रुक्मिणी स्वयंवर, गवळणी भास. त्यानंतर नामा जिंदास नावाचा एक कवी आहे, त्यानं हरिवंश पुराण नावाचा ग्रंथ दिला. हे सगळे कवी 15व्या शतकामध्ये लिहिताना दिसतात. त्यानंतर मेघराज, कामराज हे असे कवी दिसतात. आणि एकनाथांच्या पूर्वकालीन मराठीमध्ये हे सगळे कवी आपलं लेखन करताना दिसून येतात. एकनाथांच्या पूर्व काळामध्ये हे जे 3 कवी गुणकीर्ती, गुणदास, नामा जिंदास, त्यानंतर कामराज, नागो आया इत्यादी कवींनी आपापल्या रचना केलेल्या दिसून येतात. त्यानंतर आपल्याला एकनाथांच्या पूर्वी काही दत्त संप्रदायाच्या रचना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये दासोपंताची गीतार्णव आहे, गीतार्थ बोधचंद्रिका आहे, दासोपंताची पासोडी आहे, या रचना पाहायला मिळतात. आणि त्यानंतर मग एकनाथांचं साहित्य आपल्याला पाहायला मिळतं. एकनाथांच्या बरोबर एकनाथ पंचक जे आहे त्यामध्ये त्र्यंबकराज, विष्णुदास नामा, महालिंगदास, रमा वल्लभदास या सर्वांचं साहित्य पाहायला मिळतं. आणि या एकनाथांच्या काळातच मराठीमध्ये कवींद्र सेवक नावाचा एक जैन कवी आपल्याला पाहायला मिळतो. या कवींद्र सेवक या कवीच्या नावावर सुमती प्रकाश आणि कवींद्र सेवकाचे अभंग आपल्याला पाहायला मिळतात. जवळजवळ 545 अभंग या कवीनं लिहिले आहेत. आणि एकनाथ आणि तुकारामांच्या पूर्वी मराठीमध्ये अभंग रचना करणारा एक महत्त्वाचा हा जैन कवी आपल्याला पाहायला मिळतो. पुढे एकनाथांचं प्रचंड साहित्य मराठीमध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर एकनाथांचं भागवत आहे, त्यांचं रामायण आहे, चतुश्लोकी भागवत आहे, रुक्मिणी स्वयंवर आहे, त्याने लिहिलेल्या अनेक पदरचना, भारुडं वगैरे या सगळ्या विविध याच्यामध्ये त्याने आपलं लेखन केलं आहे. आपण साधारणतः 16व्या शतकामध्ये येतो आणि इथं आल्यानंतर आपल्याला मराठीमध्ये काही वेगवेगळ्या संप्रदायाचं साहित्य आणखी पाहायला मिळतं. यामध्ये ख्रिस्ती मिशनरांचं साहित्य आपल्याला सर्वांना माहिती आहे, फादर स्टीफन, फादर क्रुआ यांनी लिहिलेलं साहित्य. मुस्लिम संप्रदायाचं साहित्य आपल्याला माहिती आहे, शेख महम्मद, अंबर हुसेन, मुंतोजी या लेखकांनी लिहिलेलं साहित्य आहे. वीरशैव लिंगायतांचं मन्मथ स्वामी वगैरे हे जे आहेत यांचं साहित्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यानंतर याच काळामध्ये काही जैन लेखक लिहिताना दिसून येतात. यामध्ये गुणनंदी नावाचा एक लेखक आहे, तो एकनाथांच्या नंतरच्या काळामध्ये दिसतो. त्यानं जशोधर पुराण नावाचं एक पुराण लिहिलं आहे. अभयकीर्ती, वीरदास नावाचा एक लेखक आहे की त्यानं सुदर्शन चरित्र लिहिलं आहे. आणि या वीरदासाचं वैशिष्ट्य असं की हा मराठी भाषेचा आणि व्याकरणाचा उल्लेख किंवा त्याचे अनेक वैशिष्ट्य या ग्रंथामध्ये मांडतो. आणि यानंतर आपल्या मराठी वाङ्मयाच्या इतिहासामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की शिवकाळ येतो. या शिवकाळामध्ये तर प्रचंड मराठीमध्ये साहित्याची रचना झालेली दिसून येते. पंडिती साहित्याचा उत्कर्षाचा काळ या शिवकाळामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की या शिवकाळामध्ये पंडिती साहित्य, तुकारामांचं साहित्य, रामदासाचं साहित्य यांची रचना आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसते. 1650ला तुकारामांचं वैकुंठ गमन झालं आणि तत्पूर्वी त्यांच्या अनेक रचना, त्यांच्या जवळजवळ 4500 अभंग मराठीमध्ये, मराठीचे एक वैभव निर्माण करणारे अभंग त्यांनी लिहिलेले दिसून येतात. तुकारामांच्या समकाळामध्ये वामन पंडित नावाचा एक पंडित कवी होऊन गेला. त्याचं निगमसार, यथार्थ दीपिका अनेक त्याच्या रचना, श्लोकबद्ध रचना. आणि त्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तुकारामांच्या बरोबरीच्या काळामध्ये
रामदासांचं वाङ्मय अगदी दासबोध असेल त्यांचा किंवा करुणाष्टकं असतील किंवा नवा दासबोध असेल, अशा अनेक ग्रंथांची रचना त्यांनी केली. आणि तुकारामांच्या नंतर तुकाराम शिष्या बहिणाबाई, त्यांचे बंधू कान्होबा हे लेखन करताना दिसतात. याच काळामध्ये मराठी साहित्यामध्ये नोंद न घेतलेले अनेक नाथपंथीय कवी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये सत्यमालनाथ, गैबीनाथ, गुप्तनाथ, उद्बोधननाथ, केसरीनाथ या अनेक रचनाकारांनी आपल्या रचना केलेल्या आहेत. आणि आणखी एक संप्रदाय जो आनंद संप्रदाय ज्याला म्हणतो आपण, या संप्रदायाचं साहित्यसुद्धा मराठी साहित्यामध्ये दुर्लक्षित झालं आहे. त्यामध्ये सहजानंद, पूर्वानंद हे 16व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये लिहिताना दिसतात. निजानंद नावाचा एक कवी आहे, कृष्ण दयार्णव, श्रीधर स्वामी हे सगळे कवी आपल्याला या आनंद संप्रदायामध्ये पाहायला मिळतात. आणि यांच्या बरोबरीनेच या काळामध्ये काही जैन कवी लिहिताना दिसतात. आणि या जैन कवींची सुद्धा प्रचंड रचना या काळामध्ये दिसते. 1650 ते 1675 या दरम्यान चिमणा पंडित हा पैठणचा एक कवी आहे, त्यानं जवळजवळ 20 रचना केलेल्या आहेत. आणि तुकारामाने लिहिलेले अनेक काव्य जशी टिपरी, फुगडी, झिम्मा, कैको, चेंडूफळी, लय, लखोटा अशी गीत रचना या कवीनं केलेल्या आहेत. त्यानंतर पुण्यसागर, विशाल कीर्ती, पंत साबाजी, विशाल कीर्ती दुसरा यांची ग्रंथरचना आपल्याला या काळामध्ये दिसते. त्यामध्ये विशाल कीर्तीनं रुक्मिणी व्रत कथा लिहिली आहे, विशाल कीर्ती दुसऱ्यानं धर्मपरीक्षा लिहिली आहे, दामा पंडितानं जंबूस्वामी चरित्र लिहिलं आहे. गंगादास हा जो कवी आहे त्यानं तर या शिवकाळाच्या नंतरच्या काळामध्ये पोवाडे लिहिले आहेत मराठी जैन कवितेमध्ये. आणि 17व्या शतकाच्या अखेरीस आपल्याला मराठीमध्ये महिचंद्र नावाचा एक फार मोठा कवी आपल्याला पाहायला मिळतो. त्यानं आदिपुराण, सम्यकत्व कौमुदी नावाची एक प्रचंड मोठी कथासंग्रह लिहिले आहेत, व्रतकथा लिहिलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर त्याचे काही शिष्य ब्रह्मचिंतामणी, पुण्यसागर यांनी सुद्धा पुढे काही रचना केलेल्या दिसून येतात. यानंतर मराठीमध्ये जैन कवींच्या मध्ये देवेंद्र कीर्ती, छत्रसेन, सटवा, निबा, यादवसूत, जीनसागर, माणिक्य नंदी ह्या अशा अनेक कवी या शिवकाळाच्या नंतर आणि आसपास काव्य लिहिताना आपलं लेखन करताना दिसतात. आणि याच काळामध्ये तुम्हाला माहिती असेल की मध्यवर्ती साहित्यधारेमध्ये पंडिती साहित्यामध्ये रघुनाथ पंडितासारखा कवी, साम्राज्यासारखा कवी, मोरोपंतासारखा कवी यांच्या रचना चालू होत्या. 17व्या शतकानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की शाहिरी काव्याचा उदय होऊ घातलेला होता. आणि पंडित या काव्याचा अनेक आख्यान रचना या काळामध्ये चालल्या होत्या. मोरोपंतासारख्या कवीनं प्रचंड रचना केल्या होत्या. आर्या भारत, केकावली, स्त्रियांची गीतं अशी अनेक रचना, रघुनाथ पंडिताचं नलदमयंती, रामदास वर्णन अशा अनेक त्याच्या रचना आपल्याला दिसून येतात. आणि याच्या बरोबरीनेच आपल्याला मराठी जैन संप्रदायातल्या काही कवींनी आपलं लेखन केलेलं आहे. त्यामध्ये देवेंद्र कीर्ती नावाच्या कवीनं कालिका पुराण नावाचा मोठं पुराण ग्रंथ लिहिला आहे. आणि यामध्ये त्या काळातल्या समाजव्यवस्था, रूढी, परंपरा, अंधश्रद्धांचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर सटवा या कवीनं कंसाचं पद नावाचं एक वेगळी रचना केली आहे. आणि जीनसागर नावाचा एक कवी या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर या कवीचं वैशिष्ट्य असं की या कवीनं इतक्या रचना केलेल्या आहेत, पदं लिहिली आहेत, आरत्या लिहिल्या आहेत, गीतं लिहिली आहेत, लव अंकुशाची कथा लिहिली आहे, जीवनदराची कथा लिहिली आहेत. आणि हा कवी मराठी भाषेचं वारंवार आपल्याला कौतुक आणि वर्णन करताना दिसतो. आणि मग तो या मराठी भाषेला काय म्हणतो बघा, मराठी ही भाषा रसिक जन हो गोड दिसते, मिठाई हे आली जिन गुण कथा जित भरली, त्वरे घ्याया याची चपल रसना भूक हरली. मराठी भाषा ही रसपूर्ण कशी आहे याचं तो वर्णन करतो. वैशिष्ट्य म्हणजे या जीनसागर कवीनं छत्रपती संभाजी महाराजांच्यावर एक गीत लिहिलेलं आहे, त्यांचं वर्णन करणारं गीत या जीनसागराचं गीत आपल्याला पाहायला मिळतं. आणि हा शिवकाळाच्या नंतरचा एक महत्त्वाचा कवी आहे. छत्रसेन नावाचा एक कवी आहे की ज्या कवीनं आपल्या मराठी, हा कोल्हापूरचा कवी आहे, आणि या कवीनं काही पोवाडे लिहिलेले आहेत. आणि मग अशी ही जैन कवींची परंपरा शिवकाळाच्या आसपास आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. इकडं मध्यवर्ती साहित्यामध्ये या काळामध्ये काय चाललं होतं की या काळामध्ये शिवकालीन बखरी लिहिल्या जात होत्या. नंतर पुढं आपल्याला शिवकाळानंतर अनेक पेशवेकालीन बखरी पाहायला मिळतात. शिवकाळानंतर आपल्याला शाहिरांचा काळ सुरू झालेला दिसतो. अनंतपंदी, प्रभाकर, परशुराम, होनाजी बाळा अशा अनेक कवी या महाराष्ट्र सारस्वतामध्ये आपलं भर घालत होते, समृद्ध करत होते. आणि या कवींच्या, शाहिरांच्या, बखरकारांच्या बरोबरीनं इकडं काही जैन कवीसुद्धा मराठी साहित्यामध्ये लेखन करताना दिसतात. यामध्ये जनार्दन नावाचा कवी आहे की ज्यानं सैनिक चरित्र, की जे पहिलं मराठीतलं जैन लेखकाचं चरित्र आहे ते पुन्हा यांनी लिहिलेलं दिसून येतं. महती सागर नावाचा एक कवी दिसतो. हा आपल्या इकडं अकलूजजवळ दहिवडी गाव आहे, तिथला हा कवी.
यानं तर इतकी प्रचंड रचना केलेली आहे की या कवीचे अभंग रचना जवळजवळ 2 ते 2,500 अभंग आज सापडलेले आहेत आणि याला समीक्षक मराठी जैन साहित्यातला तुकाराम असं म्हणतात. अभंग, फटके, कटाव अशा अनेक पदरचना, त्या काळामधल्या अनेक अशा उपदेशपर पदरचना या महती सागरानं केलेल्या आहे. महती सागरांचं प्रचंड साहित्य सागरासारखं आहे, त्याचं नाव पण सागर आहे आणि इतकं प्रचंड रचना यांनी केलेलं आहे. दयासागर या नावाचा एक कवी आहे, त्यानं हनुमंत पुराण लिहिलं आहे, धर्मामृत पुराण लिहिलं आहे आणि विशेष म्हणजे 18व्या शतकानंतर आणि 19व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये आपल्याकडे काही कोल्हापूर भागामध्ये कवी दिसतात, जैन कवी आहेत. त्याच्यामध्ये जिनसेन नावाचा एक कवी आहे की ज्यानं जंबूस्वामी पुराण, पुण्याश्रव पुराण, उपदेश रत्नमाला हे मोठे मोठे ग्रंथ, हजारो पानांचे ग्रंथ लिहिले. गिरीसूत नावाचा एक कवी आहे, मिरजजवळ भोसे नावाचं गाव आहे तिथला, तर त्यानं महाभारत लिहिलं आहे पुन्हा एकदा मराठी जैन साहित्यामध्ये. श्रीपाल चरित्र नावाची रचना त्यानं केली आहे आणि तो स्वतःला पटवर्धन सरकारांचा शिष्य समजतो आणि त्यानं काही या मिरज परिसरामध्ये केलेल्या रचना दिसतात. मराठी जैन साहित्य केवळ महाराष्ट्रातच लिहिलं असं नाही, तर कर्नाटकामध्ये ऐनापूर नावाचं गाव आहे, तिथला एक नेमाप्पा नावाचा कवी आहे, त्या कवीनं सुद्धा सुक्ती मुक्तावली, धर्मपरीक्षा आणि अनेक कथा या कवीनं लिहिलेल्या दिसून येतात. आता या नेमाप्पाचं वैशिष्ट्य असं की हा कानडी कवी आहे, परंतु तो मराठी भाषेमध्ये लेखन करतो आणि मराठीचा अभिमान बाळगतो, असा हा कवी आपल्याला पाहायला मिळतो. अगदी 19व्या शतकाच्या अखेरपर्यंत हे सर्व कवी आपलं लेखन करताना दिसतात आणि मध्ययुगीन काळातल्या विविध संप्रदायांच्या बरोबर एक समांतर अशी एक मराठी साहित्याची परंपरा या जैन कवींची दिसते. म्हणजे ही इतकी विपुल प्रमाणात आहे की एकीकडं मध्यवर्ती जैन मराठी साहित्य एका बाजूला ठेवलं तर त्यांची संख्या आणि जैन कवींनी लिहिलेली मराठी साहित्याची संख्या ही जवळजवळ बरोबर भरेल इतकी जैन साहित्याची रचना या जैन कवींनी केलेली आहे. मी असं म्हणत नाही की या जैन कवींनी फार केलेलं आहे, पण या मराठी मध्ययुगीन काळामध्ये अनेक संप्रदाय आहेत की ज्या संप्रदायांची नोंद अद्याप आपल्या मराठीतल्या अभ्यासकांनी घेतलेली नाही. म्हणजे मी आज या जैन संप्रदायाचा अभ्यास केला, अनेक ग्रंथ सापडले, पण अशा अनेक ग्रंथ आहेत, अनेक लेखक आहेत, अनेक कवी आहेत की ज्यांच्या साहित्याकडं आज आपण अद्यापही फिरकलो नाही. आणि मग सर्व महाराष्ट्रामध्ये, अगदी उर्वरित महाराष्ट्रामध्ये, बृहन महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक मराठी कवी, लेखक, या अनेक संप्रदायातले लोक मध्ययुगीन काळामध्ये लेखन करत होते असं आपल्याला दिसून येतं. आणि मग या अगदी 19व्या शतकानंतर नलचरित्र नावाचं एक काव्य, तुम्हाला माहिती की ते काव्य लिहिणारा सुद्धा एक हिराचंद अमोलिक नावाचा गुजराती कवी महाराष्ट्रामध्ये येऊन त्यानं नलचरित्र जैन साहित्यामध्ये लिहिलेलं आहे. पुन्हा रामायण पण त्यानं लिहिलेलं आहे. अशा अनेक रचना 19व्या शतकात पण आधुनिक साहित्यामध्ये सुद्धा हे जैन कवी करताना दिसतात आणि एक प्रचंड अशी एक समांतर परंपरा या जैन मराठी साहित्याची आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्या कवींचं वैशिष्ट्य असं की हे सगळे कवी स्वतःला महाराष्ट्री समजतात, मराठी भाषिक समजतात. आपल्या प्रत्येक ग्रंथामध्ये आपण मराठी भाषेमध्ये का लिहितो याच्याविषयी ते गौरव बाळगतात, आनंद व्यक्त करतात आणि ही मराठी भाषा किती गोड आहे, सोपी आहे याचे ते वारंवार उल्लेख करतात. आणि अशा या संप्रदायाचं साहित्य आपल्याला या परंपरेमध्ये सापडतं. मला वाटते माझी वेळ संपत आलेली आहे आणि मग मला एवढंच म्हणायचं आहे की महाराष्ट्रातल्या मध्ययुगीन काळातल्या जे आज मराठीतल्या विशिष्ट प्रदेशामधलं साहित्य हे अभ्यासाच्या केंद्रस्थानी आहे, जसं की रुद्रीपूर आणि पंढरपूर या प्रदेशाचं साहित्य मराठीतल्या अभ्यासामध्ये केंद्रस्थानी आहे. तसंच उर्वरित महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक संप्रदाय आहेत, अनेक जाती आहेत, अनेक धर्म आहेत. या सर्वांचं साहित्य आपल्याला पाहायला मिळतं आणि हे सगळं साहित्य हे मराठी भाषिकांचं साहित्य आहे, मराठी माणसांचं साहित्य आहे. या अनुषंगानं मराठी वाङ्मयाच्या इतिहासाची पुनर्मांडणी करणं गरजेचं आहे. एवढेच या व्याख्यानाप्रसंगी मी इच्छा व्यक्त करतो आणि ही पुनर्मांडणी नव्या संशोधकांनी हातात घ्यावी अशी इच्छा व्यक्त करून कृष्णा महाविद्यालयाचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि संयोजकांचे आभार मानून मी इथं थांबतो. धन्यवाद.